आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गोरेगाव पूर्व येथील रामनगर लक्ष्मणनगर येथील मैदानात आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो गोरेगावात पहिल्यांदाच अंतराळाची सफर या कार्यक्रमाचं आयोजन अंकित सुनील प्रभू यांनी केलंय। वर्षभर विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतो, पण विशेषतः विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं करावं असं माझ्या मनात होतं आणि त्यांनी ही संकल्पना तयार झाली। मला असं वाटतं की खगोलशास्त्रावरती प्रेम करणारे अनेक विद्यार्थी हे त्या ठिकाणी माझ्या विभागामध्ये असतात। आज 400 विद्यार्थी जवळपास या कार्यक्रमासाठी आलेत आणि खगोलशास्त्रामध्ये रुची असलेले सर्व विद्यार्थी आहेत। त्यांना अंतराळात काय चालतं, मग चंद्राची माहिती, गुरुची माहिती, अशी वेगवेगळी जी ग्रह आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते। सौर मंडळबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते, कारण हे विज्ञान जाम मोठं आहे आणि त्याबद्दलची उत्सुकता ही आपण त्यांची पूर्ण केली पाहिजे आणि त्यासाठी हा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय। हा कार्यक्रम घेऊन ते पुढे घेऊन जाणं ही तर एक सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की या वॉर्ड क्रमांक 54 मध्ये अशा प्रकारची कायमस्वरूपी वास्तू ही त्या ठिकाणी असावी, ज्यात विद्यार्थी तर असतीलच, पण आमच्यासारखी जी तरुण पिढी आहे त्यांना देखील या शास्त्रामध्ये रुची आहे, त्यांना देखील या वास्तूमध्ये त्या ठिकाणी त्याचा उपयोग करून अशा सगळ्यात ज्या नवीन मोहिमा आहेत, मग नासाच्या मोहिमा असतात, आपल्या इस्रोच्या मोहिमा असतात, त्याच्याबद्दलची माहिती हे 365 दिवस हे आमच्या या वॉर्डमध्ये राहणारे नागरिक, मग मुंबईमधून देखील येणारे विविध नागरिक ज्या या वास्तूमध्ये येतील त्यांना देखील देण्यात येईल। विज्ञान आता एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, म्हणजे शाळेमध्ये जे विज्ञान शिकवलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळे आता प्रोजेक्ट बेस्ड एज्युकेशन या ठिकाणी आलं आहे आणि म्हणून सोप्या भाषेत विज्ञान हे कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकू। शाळेत जे शिकतात ते वेगळं, पण एखादा शनिवार रविवार आपला परिवार आपल्या या लहान मुलांना घेऊन अशा प्रकारचं पण पिकनिकला जाऊ शकतं, अशा प्रकारची वास्तू ज्याने विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये पण भर पडेल, अशा प्रकारची वास्तू मला या वॉर्ड क्रमांक 54 मध्ये तयार करायची आहे। मग त्यात खगोलशास्त्र असेल, विज्ञानाशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी असतील आणि अशा प्रकारची जर कायमस्वरूपी वास्तू या वॉर्ड क्रमांक 54 मध्ये तयार झाली तर मला असं वाटतं की या वॉर्डमध्ये असणारे विद्यार्थी, या वॉर्डमध्ये असणारे आपले विज्ञानावरती प्रेम करणारे माझे तरुण सहकारी, त्यांना या वास्तूचा फायदा होईल आणि त्या दिशेने माझं काम सुरू। असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेतर्फे काय केलं पाहिजे, त्या शिक्षण विभागातर्फे काय केलं पाहिजे, हे मी माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये माझं मत मांडलंय आणि त्यामध्ये मी शिक्षण समितीवरती पण आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेची अशा प्रकारची नेहरू प्लॅनेटोरियम जसं आहे तशा प्रकारची कायमस्वरूपी वास्तू असली पाहिजे, त्याबद्दलचं पण मी मत त्या ठिकाणी ठेवलंय, जेणेकरून मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी तर ते मोफत असलंच पाहिजे, पण या मुंबई शहरामध्ये अनेक शाळा आहेत, मग खाजगी शाळा देखील आहेत, त्यामध्ये शिकणारे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी आले पाहिजेत। मग पूर्ण देशामधून अशी वास्तू ती आपल्याला तयार केली, पूर्ण देशाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी याचं आकर्षण असलं पाहिजे आणि मला असं वाटतं की एक पर्यटनाचं स्थळ मुंबईत देखील त्या निमित्तानं तयार होईल आणि ती वास्तू मुंबई महानगरपालिकेने बांधली आहे, त्याचा अभिमान देखील आपल्याला असेल। अशा प्रकारची वास्तू ही मुंबईत तयार झाली पाहिजे आणि त्यासाठी अतिरिक्त निधी जरी लागला तर एक चांगला निधी या विषयी अलॉकेट करून अशा प्रकारची वास्तू तयार झाली पाहिजे, पण आपल्या वॉर्ड पुरता। मग आमच्या वॉर्डमध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत, त्यांच्या पुरता एक 365 दिवस, म्हणजे आता असं आहे की वर्षभरामध्ये कधी पण ग्रहण येतं, मग ते सूर्यग्रहण असेल, आपलं चंद्रग्रहण असेल, त्यासाठी अनेक लोकांना नेहरू प्लॅनेटोरियमला जायची इच्छा असते, पण तिकडे एवढी रांग असते की त्या निमित्तानं ते तिकडे पूर्णतः सगळ्यांना कधी कधी पाहता पण येत नाही आणि रांग असल्यामुळे आपल्याला पण त्यांना समजून घ्यावं लागेल की ते देखील एका वेळेला किती लोकांना अटेंड करणार आणि म्हणून असे जे काही खगोलशास्त्राशी निगडीत जे काही घडत असतं त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी उत्सुकता ही विद्यार्थ्यांना देखील तेवढीच असते, पालकांना देखील त्यांच्या तेवढीच असते, तरुण वर्गाला देखील तेवढीच असते आणि म्हणून या सर्व गोष्टींसाठी कायमस्वरूपी वास्तू मग ती या गोरेगावात असावी, या माझ्या वॉर्डात असावी, जेणेकरून आपल्या या वॉर्डातल्या या सर्व खगोलशास्त्र प्रेमींसाठी एक ती वास्तू एक कायमस्वरूपी वास्तू तयार होईल आणि ते त्या ठिकाणी वारंवार येतील आणि या विषयी त्याचा अभ्यास देखील करतील आणि अनेकांचं प्रबोधन देखील करतील। आपल्याला कसा प्रतिसाद भेटला साहेब पहिल्यांदा? मला असं वाटतं पहिल्यांदा मी संकल्पना त्या ठिकाणी केली आणि मला आनंद आहे की 350चा स्लॉट होता, तो आता 400, 450, 500 मुलं आज या ठिकाणी आली आहेत आणि मला आनंद आहे। आज मी पहिलं वर्ष आहे माझा हे कार्यक्रम करण्यामागे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या वर्षांमध्ये हा कार्यक्रम अशाच पद्धतीनं वाढत जाईल आणि या माध्यमातून अनेक तरुण पिढीला जे खगोलशास्त्रावर प्रेम करतात त्यांना देखील
या आमचे जे मयूरेश सर होते त्यांनी एक मार्गदर्शन केलंय की या क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं आहे किंवा इस्रोमध्ये जी काही पदं निघतात किंवा इस्रोमध्ये जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज या क्षेत्राशी निगडीत तयार होतात, तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं देखील प्रशिक्षण हे मला वाटतं आताच्या विद्यार्थ्यांना दिलंय. आणि मला असं वाटतं कोणाला याच फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना देखील या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे आणि एक चांगली पिढी त्या निमित्तानं आपण घडवण्याचा प्रयत्न करतो. माझा शेवटचा प्रश्न असा राहिला, आता ते सगळे विद्यार्थी बसले आहेत, त्यांच्या कशाबद्दल म्हणजे कशा प्रकारे ते कार्य दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे? आता असं आहे की पहिलं तर आपण त्यांना सर्व सौर मंडळाबद्दल आणि वेगवेगळ्या योजनेंबद्दल आपण त्यांना प्रशिक्षण दिलं, त्या ठिकाणी प्रेझेंटेशन दाखवलं. तर लेझरच्या माध्यमातून वरती जे असतात कॉन्स्टेलेशन असतं, वेगवेगळे ग्रह असतात, त्याच्याबद्दलची माहिती एक लेझरच्या माध्यमातून देतील आणि मग जे आपले विशिष्ट दुर्बीण असतात हे सर्व ग्रह बघण्यासाठी त्या थ्रू आता ते विद्यार्थ्यांना एक एक करून ते वेगवेगळे ग्रह जे आज अवकाशात दिसणार आहेत त्या पद्धतीनं ते दाखवतील. आणि मला असं वाटतं ती उत्सुकता देखील विद्यार्थ्यांच्या मनात भरपूर वेळेपासून आहे की ते ग्रह त्यांना दुर्बिणीतून बघायचे आणि आज ते मी त्यांच्यासाठी करू शकलो याचा मला आनंद आहे. धन्यवाद.